नमस्कार, पूजा फॅशन क्वीन या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण ट्रेंडिंग एक स्लीवची खूप सुंदर अशी डिझाइन पाहणार आहोत आणि त्या डिझाइनचं पूर्ण मेजरमेंट मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। चला तर सुरुवात करूया। आता ही बाही आहे माझी, मला घ्यायची आहे 10 सेंटीमीटरची। 1 इंच एक्स्ट्रा घेऊन मी 11 इंचाची ही बाही घेतली आहे नेहमीप्रमाणे। आता ही 34 चेस्टचं माप आहे आणि याची रुंदी आहे 8 ते 8.25। तुम्ही 8.5 पण घेऊ शकता। अशा पद्धतीने याची माप आहे। आणि आता आपल्याला जी बाहीचं डिझाइन बनवायचे ते मेन फॅब्रिकवर तयार करायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला हे पहा, हे डबल कापड आहे, 2 तुकडे आहे याचे। आपली जी पण बाही आहे त्याची उंची आणि रुंदी ही या कापडाला डबल लागणार आहे, लक्षात घ्या। आता आपण ही त्याची उंची 11 घेतलेली आहे, तर इथं डबल हे 22 इंच घेतलं आहे आणि त्याची रुंदी ही 8.25 आहे साधारण, तर आपण इथे 17 इंच घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता ही 17 इंच रुंदी। म्हणजे आडवं आणि उभं हे कापड आपल्याला दुप्पट घ्यायचं आहे आणि त्याच्याही पेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। सगळ्यात आधी आपल्याला हे एक पॅटर्न घ्यायचा आहे। आता आपण हा उभा ठेवलेला आहे, तर त्याच्या या बाजूनी दोन्ही साइडनी 4.5 इंचावर आपण याला मार्क करायचं आहे कोपऱ्यावर। आणि त्यानंतर इथून आपल्याला हे पहा 1/2 इंच 1 इंच असं आतमध्ये घेऊन इथे थोडं फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि या दोन्ही बाजूनी आपल्याला टाचणी लावायची आहे। आता इथून पुढे आपल्याला 2 इंचावर मार्क करायचं आहे। आणि पुन्हा हे घडी घालायची आणि ही जे घडीतलं हे अंतर जे आहे हे 1 इंच आपल्याला ठेवायचं आहे। 1 इंचावर आपल्याला हे असं हे जे अंतर आपण घेणार आहोत ना, ते हे अगदी परफेक्ट घ्यायचं आहे, कारण मेन हेच आहे या बाहीमध्ये, तरच आपली बाही ही व्यवस्थित होणार आहे। तर हे अंतर मात्र अगदी सेम घ्यायचं आहे। आपल्याला 1 इंच इथे बरोबर उरलं पाहिजे। तुम्हाला तसं हवं असेल तर तुम्ही इथे 1 इंचावर एक मार्क करू शकता इथे आणि बरोबर त्याच ठिकाणी ती घडी घालायची आहे, बरोबर आणून तिथे ठेवायचे। मग ही जास्त सोपी पद्धत आहे, म्हणजे तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट घेता येईल। आणि आता इथे परत पुन्हा इथे आता
1 इंचावर आणि अशी 2 इंचावर अशी 2 परत तुम्ही, कारण जिथे आपल्याला हे फोल्ड करायचं आहे तो भाग असे बरोबर 1 इंचावर हे घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला त्याबरोबर 1 इंचाच्या तिथे आणून ठेवायचं आहे जिथे आपण मार्क केलं आहे. हे पहा, जिथं फोल्ड केलं तिथे मी 2 अंतर घेऊन इथे 1 आणि इथे असं बरोबर 2 मार्क केले आहे. हे 2 मार्क याच्यासाठी की आतमध्ये सुद्धा कापड आपलं सेम जायला हवं, जेणेकरून मग आपलं मेजरमेंट हे परफेक्ट येईल. प्लेटी करून घेतल्या. आता याला आपल्याला थोडं इस्त्री करायची. प्रेस केलं म्हणजे हे आहे अशाच राहतील व्यवस्थित. आता आपण याला प्रेस करून घेऊ. अशा प्रकारे आपण छान प्रेस करून घ्यायची. असाच पार्ट आपण दुसरा तयार करायचा आहे. आता आपण हे दोन्ही पार्ट तयार करून घेतले. आता इथे आपल्याला सरळ रेष द्यायची. हे पहा, आता दुसरा पार्ट पण लक्षात घ्या. ज्या बाजूने हे असे उभ्या खालून वर, त्याच बाजूने आपल्याला इथे सुद्धा सरळ रेष द्यायची आहे. या पार्टला द्यावं लागेल आपल्याला. आणि एका बाजूने आपल्याला हा अशी तिरकी रेष द्यायची आणि एका पार्टनी सरळ रेष. आता दोन्ही बाजू पण करून घेणार आहे तशाच. आता आपल्याला इथे टिप मारून घ्यायची. जिथं पण सरळ रेष आहे त्या भागाला पण आणि या भागाला पण अशा दोन्ही बाजूने आपल्याला आता टिपा मारून घ्यायच्या आहे.
पाहू शकता आपण आता हे सगळे पार्ट जोडले आहे, मधला पार्ट पण एकमेकांना जोडला आहे आणि एकसारखा आला आहे। आता आपल्याला याच्यावर मेन जी बाही आहे अस्तरची ती ठेवायची आहे आणि त्याप्रमाणे इथं शिवून टाकायचं आणि मग कटिंग करायचं। पाहू शकता आपण इथे एक लेस लावली छान। आता आपण इथे मणी लावूयात, गोल्डन मणी किंवा मोत्याचं सुद्धा तुम्ही लावू शकता। तर मैत्रिणींनो, आजची ही बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। भेटूया अशाच छानशा व्हिडिओत। धन्यवाद।